रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा चित्त दरवाजा. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी एकूण 3 वाटा आहेत. चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. आपण चित्त दरवाजाने गडावर जाणार आहोत. सोळाशे 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला. 1656 ते 1670 पर्यंत गडाचे बांधकाम चालू होते. हिरोजी इंदुलकर, त्यावेळचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख, यांनी आपलं घरदार विकून हा रायगड किल्ला बांधून काढला. 14 वर्षात रायगडावर 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. मित्रांनो, रायगड किल्ल्याच्या आता मी जवळपास तटबंदीच्या जवळ आलेलो आहे. म्हणजे आणखी काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आम्ही पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचू. खरं तर चित्त दरवाजातून गडावरती येण्यासाठी अंदाजे 1400 ते 1500 पायऱ्या आहेत. चांगला पायरी मार्ग आहे, त्यामुळे जास्त त्रास नाही जाणवत. मित्रांनो, जवळपास 1 तासाच्या पायी ट्रेक नंतर आम्ही फायनली गडाच्या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. इथं पाठीमागे पाहताय तुम्ही किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराला महादरवाजा असं म्हणतात. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या म्हणजे राज्याभिषेकाच्या घटनेचा साक्षीदार म्हणजे श्रीमान रायगड किल्ला, आणि याच किल्ल्याचं हे पहिलं प्रवेशद्वार महादरवाजा आपण पाठीमागे पाहतोय. खर तर या दरवाजाची रचना पूर्ण यू टर्न आहे. म्हणजे शिवकाळामध्ये या बांधकामाला गोमुख पद्धतीचं बांधकाम म्हटलं जायचं. म्हणजे गायीनं तोंड फिरवल्यानंतर जी एक आकृती तयार होते त्या प्रकारची रचना या दरवाजाची आहे. पूर्वीच्या काळी किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी तोफा डागल्या जायच्या. खालून जर तोफेचा मारा केला तर तो या बुरुजावरती आदळू शकतो, परंतु किल्ल्याच्या दरवाजावरती आदळणार नाही. कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी लाकडी ओंडक्यांचा वापर केला जायचा आणि पाठीमागून धावत येऊन ते दरवाजावरती आदळले जायचे. तर इथून धावण्याचे चान्सेसच नाहीयेत, कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे पाठीमागून धावत येऊन दरवाजावरती आक्रमण करणं शक्य नव्हतं. तर पाठीमागे तुम्ही गडाचा महादरवाजा पाहताय. अजूनही कोरीव काम आणि बांधकाम भक्कम स्थितीत आपल्याला पाहायला मिळतंय. तर आता आपण या महादरवाजातून वरती जाऊयात. त्यानंतर महाराजांची समाधी आणि गडावरच्या इतर महत्वपूर्ण वास्तू आपण पाहणार आहोत. चला तर मग. रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. हा रायरी
सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं खोरं आहे. तिथले हे मोरे ते आदिलशाहीचे सरदार होते. महाराजांना वाटलं जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वतः मराठा आहेत, पण ते आदिलशाहीत काम करतायत. ते स्वराज्यात सामील झाले तर खूप बरं होईल. महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना पत्र लिहून अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले. तुम्हीही हिंदू आहात आणि आम्हीही हिंदू आहोत. दोघे मिळून स्वराज्य मोठं करू. पण जावळीचे चंद्रराव मोरे प्रचंड उर्मट. त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिलं. तुम्ही कसले राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवलं. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला. चंद्रराव मोऱ्याला वाटलं आता आपला वध होणार, म्हणूनच की काय मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले. चंद्रराव मोरे राजांना शरण आले. जो कोणी शरण येईल त्याला राजे कधीच मरण देत नव्हते. 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला. मित्रांनो, महादरवाजातून आता मी पुढे आलेलो आहे आणि आता वरती बाले किल्ल्याचा जो काही परिसर आहे त्या परिसराकडे आम्ही निघालोय. महाराजांची समाधी आणि इतर महत्वाच्या वास्तू आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहेत. खर तर महादरवाजाचं बांधकाम पाहिल्यानंतर शिवकाळामध्ये राज्याभिषेक सोहळ्यासाठी हा किल्ला किती उत्कृष्ट पद्धतीने सजला असेल याचा एक अंदाज किंवा एक कल्पना आपल्या मनामध्ये येऊ शकते. इतकं भक्कम आणि आजही व्यवस्थित असलेलं बांधकाम आपल्याला या महादरवाजाचं आणि एकंदरीत किल्ल्याच्या तटबंदीचं पाहायला मिळतंय. टकमक तोकाच्या दिशेने निघालोय. तिथे पाठीमागे तुम्ही पाहताय टकमक तोक आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे पूर्वीच्या काळी स्वराज्याचे जे गद्दार होते किंवा स्वराज्याच्या विरोधात जे काम करणारे होते त्यांचा याच टकमक तोकावरून कडेलूट केला जात असे, त्यांना खाली ढकलून दिलं जात असे. खरं तर अशी भयंकर शिक्षा देणारी एक शिवरायांच्या काळामध्ये एक पद्धत अस्तित्वात होती आणि म्हणूनच स्वराज्याच्या विरोधात गद्दारी करण्याची त्यावेळी कोणाची हिंमत व्हायची नाही. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय हे जगदीश्वराचं मंदिर आहे. खर तर छत्रपती शिवाजी महाराज दररोज सकाळी आणि संध्याकाळी जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असत. खर तर ही किल्ल्यावरील सर्वात पवित्र जागांपैकी एक जागा आहे आणि या बाजूला म्हणजे जगदीश्वराच्या बरोबर मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे. खर तर हिरोजी इंदुलकरांनी 14 वर्ष रायगड किल्ला बांधण्यासाठी खर्च घातली होती आणि त्यानंतर हे मंदिर उभं राहिलं. खर तर हे जगदीश्वराचं मंदिर तुम्ही जर वरच्या बाजूने पाहाल तर त्याची रचना आपल्याला थोडीशी मशिदीसारखी वाटते, परंतु ही अशी रचना करण्यामागे सुद्धा महाराजांचा काहीतरी उद्देश होता.
म्हणजे जर खालून शत्रूनं जर पाहिलं तर ते मंदिर न वाटता त्यांना असं वाटलं पाहिजे की ती एखादी मशीद असावी आणि ती त्यांचंच मंदिर आहे की काय, अशी त्यांना जर खात्री वाटली तर ते त्यावरती हल्ला करणार नाहीत किंवा त्याची तोडफोड करणार नाहीत. यासाठी अशा प्रकारची रचना करण्यात आली होती. हे जगदीश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भगवान शंकरांची एक पिंड आहे जी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधताना आतमध्ये बसवली होती. याच पिंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेला आहे. तर ही जी जागा आहे इथेच महाराजांना अग्नी देण्यात आला होता. तर समोर जगदीश्वराचं मंदिर आहे. हिरोजी इंदुलकर यांनी मोठ्या प्रयत्नानं 14 वर्ष प्रयत्न करून हा संपूर्ण रायगड किल्ला बांधला होता. इथं उजव्या बाजूला जगदीश्वराच्या मंदिराची पहिली पायरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पायरीवरती मोडी भाषेमध्ये सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशी काही अक्षरं कोरण्यात आलेली आहेत. आणि त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या बरोबर समोरच्या जागेमध्ये महाराजांची म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही समाधी आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी रायगड पाहायलाच हवा आणि रायगडावरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समाधीवरती प्रत्येकानं आयुष्यात किमान एकदा तरी नतमस्तक व्हायला हवं. गडावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे ही शिवकालीन बाजारपेठ. मित्रांनो, रायगड किल्ल्यावरती असलेली ही बाजारपेठ आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय अशी दुकानं आहेत दोन्ही बाजूनी आणि मधून रस्ता आहे. खरं तर या दुकानांची उंची जर आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या जवळपास खांद्या एवढी उंची आहे त्या दुकानांची. तुम्हाला प्रश्न पडेल की इतकी उंची कशी काय, कारण खालून जर माणसं चालली तर तुमच्या लक्षात येईल की फार वरती पाहावं लागतंय. परंतु पूर्वीच्या काळी घोड्यावरून बाजार केला जात असे आणि म्हणूनच घोड्यावरून बसल्यानंतर त्या दुकानाची जी काही उंची आहे त्या उंची एवढी हाईट माणसांची व्हायची आणि त्यानंतर मग घोड्यावरून बाजार केला जायचा. तर त्यासाठी ही व्यवस्था होती आणि ज्यांच्याकडे घोडी नाही त्यांच्यासाठी तुम्ही त्या पायऱ्या पाहताय. आतून पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्यात चढून आपल्या दुकानात जाता यायचं आणि त्यानंतर मग जो काही बाजार असेल तो त्यावेळी करता यायचा. तुम्ही इथे पाहताय दोनही बाजूनी खूप मोठ्या प्रमाणावरती दुकानांचं अवशेष आपल्याला या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, रायगड किल्ल्यावरील माझ्या पाठीमागे जे ठिकाण तुम्ही पाहताय तो आहे होळीचा माळ. म्हणजे पूर्वीच्या काळी शिमग्याच्या दिवशी याच ठिकाणी होळी खेळली जायची. एक मोठी होळी पेटवली जायची. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातानं एक नारळ टाकायचे आणि पेटत्या होळीमधून जो कोणी मावळा नारळ हातानं बाहेर काढेल त्याला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातामधलं 1.25 किलो सोन्याचं कडबक्षीस म्हणून देत असत. तर अशा पद्धतीची प्रथा त्यावेळेला होळी वेळी अस्तित्वात असायची किंवा अशा पद्धतीचा खेळ होळीच्या दिवशी खेळला जायचा. आणि 10 मे 1818ला आपला रायगड 11 दिवस जळत होता. जे काही सागवानी लाकडाचं छत आणि उतरतळाची कळं होती ते पूर्णतः जळून गेलेली आहेत. पूर्णतः खालचा पोटल्याच्या डोंगरावरून त्या दारूच्या कोटावरती तोफेंचा मारा झाला. ते राजदंडाचे तोफ आहे आणि ते भवानीचं तोफ आणि या ठिकाणी आज दिसत नाहीत. इथून तुम्हाला लिंगाणा, तोरणा, राजगड, मकरंदगड, सोनगड, चांबारगड गड किल्ले दिसतात. 8 गड किल्ले दिसतात. आता 8चा आकडा सांगतो, लक्षात घ्या. आपण राण्या किती पाहिल्या? राण्या 8. मंत्री किती होते? 8. महाराजांची राजमुद्रा किती कोणाची होती? अष्टकोणाची. महाराजांचा सज्जा बाल्कनी मी तुम्हाला दाखवला तो देखील अष्टकोणी. सिंहासन अष्टकोणी आणि अखेरकार समाधी देखील आहे अष्टकोणी. 8 अंक राजांसाठी शुभ होता. अनेक ठिकाणी आपल्याला 8-8चा कडा पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट सांगतो की जन्म आणि मृत्यूमध्ये राजांचं नाव दडले बघा. शिवरायांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी. शिवरायांचं देहवसन कुठे झालं? रायगडावरून. शिवनेरीचे 2 शब्द घ्या आणि रायगडाचे 2 शब्द घ्या. काय तयार झालं बघा? शिवराय तयार झालं. शिवाजी शब्द जरी उलटा वाचला तर जीवाशी होतं. आयुष्यभर जे जीवाशी खेळले त्यांना छत्रपती श्री शिवाजी राजे म्हटलं जातं. बोला पुण्यश्लोक शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जी इमारत तुम्ही पाहताय तो आहे नगारखाना. खरं तर याची उंची जवळपास 52 फूट इतकी आहे. पूर्वीच्या काळी याच जागेवरती सनई चौघडे आणि नगारे वाजवले जायचे आणि म्हणून याचं नाव नगारखाना असं आहे.
अतिशय भक्कम आणि सुस्थितीतलं बांधकाम आजही आपल्याला या नगरखान्याचं पाहायला मिळतं. खरं तर याची रचना जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल गेटवे ऑफ इंडिया याच्यासारखी याची रचना आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हा नगरखाना आधी बांधला होता आणि नंतर इंग्रजांनी याचीच कॉपी करून गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम नंतर केलं होतं. नगरखान्यातून पुढे आल्यानंतर ही जी समोर जागा तुम्हाला पाहायला मिळते ती आहे राजदरबाराची जागा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दरबार आहे तो याच ठिकाणी भरत असे. 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा याच रायगडावरती याच ठिकाणी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता आणि महाराजांचा राज्याभिषेक याच राजदरबारामध्ये संपन्न झाला होता. आणि समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन होतं. खरं तर महाराज 32 मानाच्या सुवर्ण सिंहासनावरती राज्याभिषेकाच्या दिनी विराजमान झाले होते. स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले होते. मजेशीर आणि सर्वांना अभिमान वाटावी अशी घटना घडली होती. ती म्हणजे 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक संपन्न झाला. त्यावेळेला एक इंग्रज त्या राज्याभिषेकाला उपस्थित होता, तो म्हणजेच हेनरी ऑक्झिंटन. त्यानं असं पाहिलं की रायगडावरती राज्याभिषेकासाठी 2 भले मोठे महाकाय हत्ती आणले होते. त्याला प्रश्न पडला की चालत गडावरती वरती यायचं म्हटलं तरी दमछाक होते आणि इतके महाकाय हत्ती गडावर आणले कसे असतील. तर त्यावेळेला त्याने एका मावळ्याला प्रश्न विचारला की एवढे मोठे हत्ती गडावर आणले कसे. त्यावेळी त्याला उत्तर मिळालं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. महाराजांना रायगड बांधतानाच हे उमगलं होतं की काही वर्षानंतर स्वराज्याचा राज्याभिषेक आपल्याला याच किल्ल्यावरती करायचा आहे आणि म्हणून रायगडाचं काम चालू असतानाच महाराजांनी 2 हत्तीची पिल्लं लहान असतानाच गडावरती आणली होती. ती इथंच मोठी झाली आणि इथंच लहानाची मोठी झाल्यानंतर पुढे महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळी तीच पूर्वी हत्तीची लहान पिल्लं जी होती तीच राज्याभिषेकावेळी महाकाय हत्ती म्हणून या राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी रायगडावरती उपस्थित होते. खरं तर शिवरायांची दूरदृष्टी पहा. काही वर्षानंतर रायगडावरती राज्याभिषेक करायचा आहे ही कल्पना महाराजांच्या आधीच डोक्यात होती आणि म्हणून मोठे हत्ती रायगडावरती आणण्याऐवजी महाराजांनी हत्तीची पिल्लं लहान असतानाच गडावरती आणून ठेवली होती. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जी जागा आहे त्या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा अस्तित्वात होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा काळ याच रायगडावरती गेलेला आहे आणि हे जे अवशेष तुम्हाला सध्या पाहायला मिळतंय ते राजवाड्याचा अवशेष आहे. खरं तर 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांचं रायगडावरती निधन झालं. हाच त्यांचा राहता वाडा आहे राजवाडा की ज्या ठिकाणी महाराजांनी देह ठेवला. महाराज रयतेला सोडून गेले. तर हीच ती जागा आहे जिथे शिवाजी महाराज वास्तव्यास होते, तो त्यांचा राजवाडा. महाराजांच्या राजवाड्यापासून काही अंतरावरती अष्टप्रधानांचे वाडे होते. ते वाडे आज जरी अस्तित्वात नसले तरी त्याचे अवशेष मात्र आजही पाहायला मिळते. रायगड किल्ल्यावर असलेले हे राण्यांचे महाल याला राणीवसा असे म्हणत. मित्रांनो, या ठिकाणी ही जी एक लांबलचक इमारत आपल्याला पाहायला मिळते तो आहे राणीवसा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचे महाल आपल्याला इथे पाहायला मिळतात. खरं तर शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्नी होता, परंतु या ठिकाणी रायगडावरती 6 महाल आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर शिवरायांना 8 राण्या होत्या तर 6 महाल कसे. याचं कारण असं की शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई राणी साहेब यांचं राजगड किल्ल्यावरतीच निधन झालं होतं आणि पुतळाबाई राणी सरकार या रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यामध्ये त्यांच्या सेवेसाठी होत्या आणि म्हणून उरलेल्या 6 राण्यांचे महाल आपल्याला रायगडावरती इथे एका रेषेमध्ये तिथपर्यंत पाहायला मिळतात. तर इथून आता आपण आत जाऊयात आणि आतमध्ये या महालांची रचना कशी आहे ते आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी एकाच रेषेमध्ये असे 6 महाल आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक महालाची रचना ही एकसारखी आहे आणि शिवाजी महाराजांच्या 6 राण्या या महालांमध्ये या ठिकाणी राहत होत्या. मित्रांनो, रायगड किल्ल्याचा हा पालखी दरवाजा आहे जो तुम्ही सध्या माझ्या पाठीमागे पाहताय.
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या ज्या पालख्या होत्या त्या याच दरवाजाने किल्ल्यावरती जायच्या. खर तर या पालखी दरवाजातून वरती गेल्यानंतर आपल्याला राणी वसा पाहायला मिळतो. म्हणजे शिवरायांच्या ज्या राण्या होत्या त्यांचे महाल आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या महालापासून जवळच मेना दरवाजा देखील आहे. तर गंगासागर तलावाच्या शेजारी हे शिवकालीन सप्तमजली मनोरे पाहायला मिळतात. इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये किल्ले रायगडाचा फोटो म्हणून हेच मनोरे दाखवण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम जिंकल्यानंतर याच मनोऱ्याच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा फडकवला जात असे. मित्रांनो, इथून पाठीमागच्या बाजूला जे पाणी तुम्हाला पाहायला मिळतंय तो आहे गंगासागर तलाव. खर तर 6 जून 1674ला याच रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. काशीचे गागा भट्ट हे त्यावेळेला महाराजांचा राज्याभिषेक करणार होते आणि 7 नद्यांचं पाणी त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आणण्यात आलं होतं. आणि राज्याभिषेकानंतर जे उरलेलं पाणी होतं ते याच गंगासागर तलावामध्ये सोडण्यात आलं होतं. तुम्ही पाहताय, खर तर असं सांगितलं जातं की या तलावामधलं पाणी 12ही महिन्यात कधीच आटत नाही. म्हणजे कितीही दुष्काळ पडला तरीही गंगासागर तलावामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळतं. असं या तलावाचं वैशिष्ट्य आहे.